नमस्कार। आज दिनांक 30 नोव्हेंबर 2013। आजची तिथी द्वादशी, वार शनिवार। सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। सिटी न्यूजच्या वृत्ताचा प्रभाव पठाणपुऱ्यातील उकिरडा हटला। जवाहर नवोदयच्या विद्यार्थ्यांचं उपोषण, इतिहास व जीवशास्त्राच्या शिक्षकांना परत बोलवण्याची मागणी। नमस्कार। आज दिनांक 29 नोव्हेंबर 2013। आजची तिथी एकादशी, वार शुक्रवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात तमाम दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। सिटी न्यूजच्या वृत्ताचा प्रभाव पठाणपुऱ्यातील उकिरडा हटला। जवाहर नवोदयच्या विद्यार्थ्यांचं उपोषण, इतिहास व जीवशास्त्राच्या शिक्षकांना परत बोलवण्याची मागणी। वराईचा वाद मिटला, ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनने घेतला आंदोलन मागे, ट्रान्सपोर्ट नगरमध्ये जल्लोष। परकोटाच्या दुर्दशेला सुरुवात, कचरा मूत्रीघर दुर्गंधीचं साम्राज्य। आणि थांगताचे मान्यवरांनी खेळले डावपेच, विद्यार्थ्यांनी दाखवलं क्रीडा कौशल्य। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते वराईचा वाद मिटला, ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशनने घेतला आंदोलन मागे, ट्रान्सपोर्ट नगरमध्ये जल्लोष। परकोटाच्या दुर्दशेला सुरुवात, कचरा मूत्रीघर दुर्गंधीचं साम्राज्य। आणि थांगताचे मान्यवरांनी खेळले डावपेच, विद्यार्थ्यांनी दाखवलं क्रीडा कौशल्य। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते। आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राइम वॉच। मायानगर येथील संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली, तर अर्धा किलोमीटरवरील पवननगरमधील घरासमोर उभ्या असलेल्या कारच्या बॅटरी चोरट्यांनी चोरल्या। राजापेठ पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत। शहरातील चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरट्यांना मंदिरही अपुरी पडत आहेत। मायानगरमधील संकटमोचन हनुमान मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली, त्यातील अंदाजे 1200 रुपये होते ते चोरट्यांनी चोरले, तर लगतच्या पवननगरमध्ये उभ्या असलेल्या 2 कारमधील 10,000 रुपये किमतीच्या बॅटरी चोरट्यांनी चोरल्या। राजापेठ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध 380 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने ब्राह्मण जोडो अभियान रथयात्रा व संत यात्रा काढण्यात आली आहे। 17 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यानच्या या रथयात्रेचं आगमन 30 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता वडाळी येथे होणार आहे। त्यानिमित्त माहिती देण्यात आली।
देशाला सुयोग्य नेतृत्व, उत्तम प्रशासन, समृद्ध सामाजिक वातावरण आवश्यक आहे. हे निर्माण करण्याची शक्ती ब्राह्मणांमध्ये अनादी कालांपासून आहे. ब्राह्मणांचा इतिहास सुवर्णमय असून भविष्य उज्ज्वल आहे. केवळ वर्तमानात ब्राह्मण गुदमरलेला आहे. हे चित्र बदलवण्यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने देशभर ब्राह्मण जोडो अभियान सुरू आहे. 17 ते 8 डिसेंबर या कालावधीत असलेल्या या अभियानाची रथयात्रा 30 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता वडाळी येथे येणार आहे. याविषयीची माहिती देण्यात आली. भाषा प्रांत अनेक, हम ब्राह्मण एक या उद्देशाने ब्राह्मण जोडो अभियान यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे, 200 तालुके आणि 500 गावातून या ठिकाणी येत आहे. अमरावतीकरांची जी समस्त राजकारणी, सामाजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी आहे, यांचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी या यात्रेचं स्वागत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आणि अमरावतीतले समस्त राजकारणी लोक, आमदार, खासदार आणि समस्त नगरसेवक हे सर्व मंडळी याच्यामध्ये स्वागतासाठी सामील होणार आहे. आमचा उद्देश जो आहे की या ब्राह्मण जोडो अभियानाच्या माध्यमातून सर्व समाजाला योग्य आणि चांगली दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही या प्रयत्नाला या सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे यश मिळते आहे असं आम्ही समजतो. अशाच पद्धतीने सर्व समाजाने या यात्रेमध्ये सहभागी व्हावे हीच या ठिकाणी विनंती. धन्यवाद. मैं सभी अमरावती वासियों से नम्र निवेदन करता हूँ कि हमारी जो ब्राह्मण जोड़ो अभियान यात्रा जो अमरावती शहर में 30 तारीख को शाम 4 बजे बड़ाई नाके पे आ रही है, ये पूरे अमरावती शहर में भ्रमण करते हुए सांस्कृतिक भवन में इसका समापन होगा. सभी लोग अपनी अपनी जगहों पर उपस्थित रहकर इस रथ यात्रा का स्वागत करें, ऐसी मैं सभी अमरावती वासियों से निवेदन करता हूँ. जय परशुराम. बालमजुरी बंद करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. त्यासाठी प्रकल्प योजना राबवल्या जात आहेत, परंतु बालमजूर आजही दिसत आहेत. हे विदारक सत्य आहे. बालमजुरी बंद करण्यासाठी शासनाचे आदेश आहेत. त्यासाठी प्रकल्प योजना राबवल्या जात आहेत, परंतु बालमजूर आजही दिसत आहेत. हे विदारक सत्य आहे. लग्नाच्या वरातीत रोषणाईचे खांब धरताना, हॉटेलमध्ये चहा देताना, लग्नात पाणी देताना अशा अनेक ठिकाणी बालकांकडून काम करून घेतलं जातं. हे काम करणं ही त्या बालकाची विवशता असू शकते. पोट भरण्यासाठी, कुटुंबाला तेलामिठाचा हातभार लावण्यासाठी त्या मुलाला नाईलाजाने काम करावं लागतं. अशा कुटुंबांना आर्थिक आधार देऊन बालमजुरीचं निर्मूलन शासनानं करणं गरजेचं आहे. पठाणपुरा येथील शाळेसमोर कचऱ्याचा ढिगारा असल्याने तेथील दुर्गंधयुक्त वातावरण, कचऱ्यात चरणारी गुरं असं दृश्य तेथील होतं. याबाबत जनहितार्थ सिटी न्यूजने येथील दृश्य प्रसारित केलं. या वृत्ताची दखल घेऊन तेथील नगरसेवकांनी कचरा हटवला आहे. अक्षरशः क्रेनने व मजुरांनी टोपल्याने येथील कचरा भरला. कचऱ्याचा ढिगारा कुठेही असो तो घातकच आहे, आरोग्याला धोका निर्माण करणाराच आहे. त्यातल्या त्यात शाळेच्या आवारात कचऱ्याचे ढिगारे ही लज्जास्पद व आरोग्याला धोकादायक अशी बाब आहे. पठाणपुरातील शाळेच्या समोर कचऱ्याचा खच असल्याचं वृत्त सिटी न्यूजने प्रसारित केलं होतं. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारा हा ढीग हटवण्याची शाळेच्या मुख्याध्यापकांनी देखील मागणी केली होती. सिटी न्यूजच्या वृत्ताच्या प्रभावाने येथील कचरा हटवण्यात आला आहे. केवळ मजुरांकरवी हे काम शक्य झालं नाही, तर क्रेनसारख्या यंत्राने येथील कचरा उपसावा लागला. अनेक दिवसांचा हा कचरा कुजल्याने गच्च बसला होता. सिटी न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन परिसराच्या नगरसेवकांनी पुढाकार घेतला व कचऱ्याचा ढिगारा हटवला. बहुत दिन से कंप्लेंट किए थे लेकिन कचरा नहीं उठाया गया. हमने जब सिटी न्यूज़ वालों को बुला के बताया तो ये आज हमारा काम हो गया. आपने सुना दर्शकों, यहाँ के एक मास्टर का कहना है रहा कि सिटी न्यूज़ ने जब कचरे की खबर दिखाई तो प्रशासन ने ताबड़तोड़ इस पर एक्शन ले इस कचरे को साफ कराने के निर्देश दिए. तो ये स्कूल में छोटे छोटे बच्चे हैं जिनकी स्वास्थ्य पे असर पड़ रहा है. जब सिटी न्यूज़ ने इस खबर को उजागर किया तो प्रशासन तुरंत इसको हटाने का निर्देश जारी करते हुए आप देख सकते हैं हमारे पीछे किस प्रकार का कचरा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना असुविधाजनक वागणूक अधिकारी देत असल्याचा आरोप करून भारतीय कामगार सेनेनं आंदोलन केलं होतं. वीज विभागाच्या अभियंत्यांनी मागण्या पूर्ण केल्याने भारतीय कामगार सेनेनं आंदोलन मागे घेतलं आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या त्याविषयी भारतीय कामगार सेनेची नाराजी होती. या विरोधात त्यांनी आंदोलन केलं. मात्र वीज विभागाचे अधीक्षक अभियंता दिलीप गुगल, कार्यकारी अभियंता मोहोड यांनी भारतीय कामगार सेनेशी चर्चा करून मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्युत भवन के सामने कल से अनशन पे बैठे विद्युत भवन के पदाधिकारी
अनशन पे बैठे थे उनकी समस्या को हल निकल चुका है। आइए उन्हीं से जानते हैं कि किस लिए बैठे थे और क्या हल निकला है। श्री DN शास्त्रकार यांना पुरस्कार बदली केली होती त्यांना सेवानिवृत्तीला 8 महिने राहिलेले आहेत आणि अशा काळात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली केल्यामुळे या आमरण उपोषणाला काल सुरुवात झाली। आज माननीय अधीक्षक अभियंता श्री दिलीप गुगल साहेब तसेच कार्यकारी अभियंता मोहोळ साहेब यांनी चर्चेला बोलावून आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण केल्या आहेत। श्री शास्त्रकार यांची बदली रद्द केली म्हणजे जी बदली झालेली आहे ती आता मॉडिफाय करून अमरावती शहर विभागात त्यांना बदली देण्यात येत आहे। आणि त्याचसोबत जे सगणे म्हणून कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा बदली मोर्शीला केली होती, त्यांचीसुद्धा बदलीचे मॉडिफाय करून त्यांनासुद्धा अमरावतीच्या जवळ देण्याचे चर्चेमध्ये कबूल केलेलं आहे। चर्चेमध्ये आमचे राज्य उपाध्यक्ष रवी शिराळकर, पंजाब कुर्रेकर झोनल सेक्रेटरी, तसेच विभागीय सचिव मोरे, झोनल कोषाध्यक्ष रामकृष्ण चिखलकर, काळेभाऊ आणि मी स्वतः चर्चेमध्ये होतो। चर्चेमध्ये चांगल्या प्रकारे पार पडली आणि आमचे जे 100% प्रश्न होते त्या माननीय अधीक्षक अभियंता साहेब यांनी निकालात काढले, त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि जे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। जय भवानी, जय शिवाजी, हा आवाज कुणाचा? भारतीय कामगार सेनेचा। राजस्थानी ब्राह्मण महासभेच्या वतीनं 13 डिसेंबरला जम्मा जागरण व कॅलेंडरचं प्रकाशन करण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। राजस्थानी ब्राह्मण महासभेचा 7वा वर्धापन दिन साजरा करण्यात येतोय। यानिमित्त 13 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता जसगायक सुशील बजाज यांच्या जम्मा जागरणाचं आयोजन करण्यात आलं आहे। तसंच कॅलेंडरचं विमोचनही करण्यात येत आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पिछले 7 वर्षों से हम राजस्थानी ब्राह्मण महासभा का अच्छी तरह से समाज में प्रचार कर रहे हैं। 2 वर्षों से बहुत अच्छे कार्यक्रम हमने लिए हैं। इसी कड़ी के मद्देनज़र 13 दिसंबर को हमने एक कैलेंडर विमोचन का काम लिया है और बाबा का जम्मा जागरण जो हैदराबाद निवासी गोपाल जी बजाज जी के सुपुत्र सुशील जी बजाज, इनका भव्य जम्मा जागरण होगा। इनमें भव्य सभी लोगों को ज़्यादा से ज़्यादा संख्या में उपस्थित होने की, भक्तों को और सभी समाज को हम आह्वान करते हैं ज़्यादा से ज़्यादा लोग इसमें शामिल होवे और इस कार्यक्रम की शोभा बढ़ावे।